वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अम्रपाली पवार। आज आपण गेट रेडी विथ मी करणार आहोत फॉर इंडियाज बिगेस्ट फेस्टिवल। सगळ्यात प्रथम आपण आंघोळ केलेली आहे आणि त्यानंतर आपण मेकअप करायला लागणार आहोत। हा मेकअप मी खूप वेळा केलेला नाही आहे, हा तिसरा टाइम आहे। 2 ऑलरेडी यूट्यूब चॅनलवर टाकलेले व्हिडिओ। इथे मी फाउंडेशन वापरते। फाउंडेशनमध्ये कंजूसी केलेली आहे कारण की जास्त गोरं दिसायचं नाही आपल्याला। फाउंडेशन लावलेले टिपके टिपके। एकदम फास्ट लावून घ्यायचे, नंतर ते सुकलं की मग परत डाग राहतात। नंतर ब्लेंडर घेऊन ब्लेंडरने त्याला पुसून घ्यायचे। पुसायचंच होतं तर लावलं कशाला। हाताने पण करू शकतो कारण की ब्लेंडरने करून काय फायदा नाही झाला, तर ब्लेंडरच्या आतमध्ये सगळं फाउंडेशन गेलं। हे फाउंडेशन लावून न लावल्यासारखं दिसतंय। नॅचरल लुक पाहिजे आपल्याला। पूर्ण गोरं दिसायचं आपल्याला, तरी पण हाय तसंच चेहरा दिसतोय। वेस्ट लावते की पुसते तेच कळत नाही। हे काजळ घेत होती, पण आपल्याला काजळ नाही लावायचे। पहिला काजळच्या अगोदर आपल्याला आय शॅडो लावायचे। ब्लॅक वाली आय शॅडो लावायचे। मला हे कळत नाही, मी ब्लॅक वाली आय शॅडो लावले त्यानंतर मी आयलाइनर परत लावलं। लावायची गरज नव्हती, तशी कसं काय दिसतच नव्हतं। हे ब्लॅक आय शॅडो आहे ना, पूर्ण लावायची असते। माझ्या डोळ्यात गेला, पण मी अर्धवट लावले कारण की मला दिसत नव्हतं। कुमोलिका दिसते। त्यानंतर आपण रेड मरून कलर घेतलेला आहे। मला चमकीवाला घ्यायचा होता, पण मी ते दाखवण्याच्या नादात प्लेनवाला घेतला कलर। हे नंतर नासका थोबाड घेऊन आपण परत अजून एक कलर ट्राय केलेला आहे। तो तर कलर दिसतच नव्हता। अर्धवट काम केलेलं आहे। लावायचं म्हणून काय पण लावू देतो। त्यानंतर आपल्याला आयलाइनर घ्यायचं आहे। नाही, आयलाइनर नाही घ्यायचं, आय शॅडो नाही, काय बोलतात त्याला, ब्लश। आय शॅडो मधलाच ब्लश वापरत होती। तो ब्लश पण होऊ शकतो, आय शॅडो पण होऊ शकते। तर मी हा चमकीवाला घेतलेला थोडा। मागच्या टायमाला ग्लिटर लावलेलं 4 दिवस गेलं नव्हतं। लावता लावता ओव्हर झालं, ते कॅमेऱ्यात दिसत नव्हतं, मला वेगळं दिसत होतं। सगळीकडे हो म्हणून पुसून घेतलं। हा मेकअप आपण यूट्यूब चॅनलवरून शिकलेलो। 2 मिनिटात कसा मेकअप करायचा, पण आपल्याला 12 मिनिटं लागले। मला लायनर लावता येत नाही, पण मी इथे ट्राय मारते लायनर लावायचा। हे आपण पूर्ण आरशात नाही बघत आहे, पूर्ण फोनच्या स्क्रीनमध्येच बघतोय, कॅमेऱ्यात। आता हा व्हिडिओ पण मी बाथरूममध्ये रेकॉर्ड करते कारण की आपल्याकडे दुसरी शांत जागा नाहीये। बाहेर नुसता कालवा आहे। फाउंडेशन लावून पण काय फायदा नाही झाला, फोड्या दिसतात तर दिसतच आहे। आता ह्या फाउंडेशन लावून 4 फोड्या अजून आल्या, कारण की मला कोणताच प्रोडक्ट माझ्या स्किनवर सूट नाही होत, पण मी पावडर पण नाही लावत। पावडर लावल्याने पण मला फोड येतात तोंडावर। आता आपण लावणार आहे लिपस्टिक। लिपस्टिक मला आवडत नव्हती, पण आता महाग होती म्हणून लावते, पैसे घातलेले याला खूप। ही सूट नव्हती करत माझ्या थोबड्याला,
हलकी लावली तर ठीक आहे, डार्क लावली तर एकदम ते कसं विचित्रच दिसते. आणि लय मॅट आहे, जात नाही लवकर. मग ती मला जमली नाही लावता, ते बाहेर पण सगळं पुसून टाकलं मी. होटच चिपकले चुपचुप करताना. त्यानंतर आपल्याला ते लिपस्टिक आवडली नाही, जरा चमक पाहिजे होती म्हणून आपण त्यालावर वॅसलीन लावली. त्यानंतर मग ते बिलबिलीत झाली, मग ओठ माझी पसरत होते. पहिला असं करताना होठ चिपकलेले. आता आपण हेअर करायचे आहे. हेअर धुवून मलिंगा झालेला आपला खाली, सॉरी मलिंगाची तरी बरी होते. केस उजाडली गाईच. एक फणी विचारताना 400 केस हातात येतात, म्हणून आपण दिवसातून एकदाच केस विचारतो. आता तर पूर्णच चंपी करून टाकली मी. आता कानातले पण जुने झालेले म्हणून नवीन कानातल्याचा बंदोबस्त केला. माझा एक नेकलेस होता, त्याच्यावर एक कानातले मला फुकट भेटलेले. फुकट नाही, विकतच होते. छोटे कानातले होते ते. मला झुमके पाहिजे होते पण कशावर मॅच नव्हतं होत त्या ड्रेसवर कोणतेच. हे फुलवालेत कानातल्याची डुलं. आता इथे आपण नखरे करून घालणार आहे. माझ्या कानातला जो होल एक वर एक खाली आहे. वाटतं कान टोचताना मी हल्ली होती. आता मला माहित नाही तुम्हाला हा आवाज स्लो येतोय की जरा काय बोलतात त्याला कमी ऐकायला येते की जास्त ऐकायला येते माहित नाही, पण मी बडबडते. हे कान आपले काय बोलतात हे बांगडी आहे ना, हे 7 वर्ष जुनी. मी 10वीत होते तेव्हा घेतलेली. अजून पण आहे, अजून पण त्याचे हिरे काळे नाही झालेले, चमकतात. त्यामधल्या काय काय बांगड्या हरून गेल्या माझ्या, थोड्याशाच बाकी. तर हे 2 कंडे होते माझ्याकडे, ते मी हरू दिले नाही. ह्याच्यामध्ये पण काजळ काहीच मी लावत नाही, कारण की चेहरा माझा अजून काळा दिसतो आणि काजळ मला सूट नाही होत. ह्यामध्ये ब्लश एवढं झालंय की असं वाटते की मला मारलंय कुणीतरी मुक्का. काय चेहऱ्याचं जोकर करून टाकला मी. केस धुवून थोडी सुकवली पाहिजे होती, मग व्हिडिओ केला पाहिजे होता. हा ब्लश मी पुसण्याचा प्रयत्न करते पण तो जात नव्हता. खरोखर असं वाटतं कोणतरी मला कानफडीत मारले. बाहेर काहीतरी मॅटर सुरू आहे, तुम्हाला ऐकायला येतोय बाथरूम मध्ये. आपल्याला उजेडात एकदा बघायचं होतं कसं दिसतो आपण, म्हणून मी बाहेर घेऊन गेलेली फोन. उजेडात चांगला वाटत होता. ते डोळे बंद केल्यावर अर्धवट ब्लश दिसतं आपलं, सॉरी आयशॅडो दिसतं. हा अजून झोपलेला. इथे मला पूर्ण ड्रेस दाखवायचा होता तुम्हाला, पण तो दिसत नव्हता. नवीन स्टँड घेणार आहे माझा भाऊ, मला रक्षाबंधनला गिफ्ट देणार आहे. ही बाहेरून काय कचरा करते. मला एवढे मोठे ड्रेस आवडत नाही आणि मी घेत पण नाही. ते 1-2 दिवस घालायचे आणि पैसे फुकट घालायचे, असं होतं. आपला मेन इन्ग्रेडियंट राहिलेला आहे टिकली. पहिला कुकिंग शो सोडून मी कुकिंग काय बोलतात त्याला सोडा. ही टिकली कधीपासून मी लावायचा प्रयत्न करते पण ती लागतच नव्हती, ती माझ्या हाताला चिटकलेली. नंतर मला कंटाळा आला म्हणून मी लावण्याचा प्रयत्न केला, नंतर लागली. आता टिकली लावल्या अजून मेंटल दिसते, आता बाई दिसायला लागली. तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती, पण मी 23 वर्षाची. वाटत नसेल हरकतीवरून. वय वाढत गेले, बुद्धी तशीच आहे. आमचा आरसा एवढा जुना आहे ना,
त्याला पुसत नाही कोण. तो पण दरवाजा मम्मीने खोलला म्हणून मी व्हिडिओ काढत होते. नाही तर तुम्हाला आमचा बॅकग्राऊंड माहितीच असेल कसा असतो. ही त्याची ओढणी होती. ओढणी भारी होती, खूप मोठी होती, पण एक साईडलाच लेस होती, बाजूला लेसच नव्हती. मैं महारानी कांताबाई तुम्हें आदेश देती हूँ, चल निकल चल निकल चल निकल. पप्पा ने दिया था क्या कभी मम्मी को आदेश? क्या बोली रे? मेरे पप्पा ने कभी मम्मी को आदेश दिया था क्या? ए हे आरती का ताट पत्ती घालतात. घालत बस. ओंकार आलेला आहे. त्यानंतर ओंकार इंट्रोडक्शन. किती मोठे झाले ते लोक. 5 वर्षापूर्वी आम्ही लोक चॅनलवर व्हिडिओ बनवायचो. छोटे छोटे होते, आता मोठे झाले. फोटो बिटो काढायचे आधी सांगते. योगिता निकालले करे मेरे को तकलीफ होती है. क्या हिरोईनचे काढा, माझे काय काढायचे. हे रोज घरचे कपडे घालून आले. हा आणले. आम्हाला आज काळात जास्त असं 3 वर्षापूर्वी असाच व्हिडिओ बनवलेला रक्षाबंधनवाला. यार ओव्हर ब्लश ओव्हर दिसतंय, कॅमेरा दिसत नाही, असं वेगळं दिसतंय. आणि आता केस बघा सुकली आहेत, कशी वाटतात. याने घातला पाहिजे शर्ट वेगळा घातला. हा ना पागल. आणि आतमध्ये काय वाईट वाले तरी घालायचं, त्यापेक्षा बटनच लाव ना, बटनच लाव त्यापेक्षा. ओंकार एकटाच, ओंकाराने मीच फक्त बनवून ठेवून आलोय. हे बघा कामाला जायचंय. ओंकार मध्ये काय बदलत नाही. ओंकार जाडा झालाय, जाडा झालाय. हा पण उंच झालाय. आणि सुकडा. तुम्ही आहे ना गाईस, माझे 3 वर्ष जुना रक्षाबंधनवाला व्लॉग बघा किंवा भाऊबीजवाला. त्यामध्ये बघा हे लोक किती चिल्ले पिल्ले वाटत होते. ती मास्क घालून होती तेव्हा. होती मास्क घालून का, मास्क घालून पण होती. ते हसण्याचं होतं ना, लसूण खायचं ते वाला नाही, रक्षाबंधन मला बोलतं. बाकी आता व्हिडिओ बनवूया आपण, आपलं रक्षाबंधन साजरा करूया. तू फोटो टाकलेस तर बोल, तुम्ही बोलणारच नाही टाकत. नको बोल. आणि केसरीचं सांग कशी येते. तू हायटेड येतेस त्यावर ताट नाही दिसत आहे. आता या साईडला तेव्हा उलट पडत माझी. काकी चल पायावर या मग. व्हिडिओ हलवले गेले. सॉरी, व्हिडिओकडे लक्ष द्या. ओंकार फोटो काढ ना तुझ्या फोनमध्ये. कशा बघतायत बघ. नाही नारळ हातात द्यायचं. अरे उलटा नारळ ठेवलाय. अरे जा म्हणजे काय, प्रथा चुकीची करणार ना. मग नारळ हातात ठेवून परत देणार. असा नारळ परत देतो, ठेवायचा असतो. नंतर द्यायचं गिफ्ट घेऊन. मग तेच मग हा परत टाकतो, मग काय फायदा. ठेवायचं असते परत. हातात एका हातात ठेव ना दुसरं. आपल्या इकडं इकडं बघा, इकडे बरोबर येतं ना. इकडं बघ, इकडं या वरती बघ. आडवा काढते फोटो, आडवा चांगला येतो. तुझा फोकस का नव्हता. डू यू एक्झिस्ट और नॉट.
हे डबल काटा बांधले आपल्याने डबलच बांधले डबलच बांधले ते खाली. म्हणजे निघून जाणार मग काय निघायचं गाड्याचं आहे मला तोवर कट केलं तुमका राखी हां थँक्स वा, काय झालं चला एक मिठाई नाही दिली मला खायला राहू दे घेतो माझा मी सोड घेतली फोटो चल गिफ्ट दे. ते काय आपल्याला मी नंतर गिफ्ट देणार तिला ऑर्डर केली ऑर्डर आल्या तिथे येणार कर की म्हणता आता